बुलढाणा जिल्ह्यातील टोनकी गावात 140 गाव योजनेतील पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने शौच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामुळे 8 गावांचा पाणी पुरवठा थांबवण्यात आला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचा सूर उमटतोय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील टोनकी गावात काल एक धक्कादायक घटना समोर आली। 140 गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने शौच केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ही पाण्याची टाकी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत नसून जल जीवन मिशन प्राधिकरण विभागाकडून बांधण्यात आलेली आहे। या टाकीमार्फत टोनकीसह सुमारे 8 गावांना नियमित पाणी पुरवठा केला जातो। मात्र सकाळच्या सुमारास या टाकीत अशुद्धतेचा प्रकार निदर्शनास आल्यावर गावात खळबळ उडाली। यामुळे पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही असे सांगण्यात आले आहे। 140 गावचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी तात्काळ बोलवून त्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या टाकीवर जी घाण केलेली होती ती घाण सफा करण्यास त्यांनी सांगितले। त्या ठिकाणी त्यांनी ते स्वच्छ केलं। तरी पण 1-2 दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ग्रामपंचायतची जी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्याची जी पाण्याची टाकी ती वेगळी आहे आणि ती टाकी स्वच्छ आहे। या घटनेमुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण आहे। पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी गावकरी करत आहेत।